तर शिरूर तालुक्यामध्ये पाऊस बरसलाय। परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक त्यामुळे विस्कळीत झाली आहे। पावसामुळे इथली वाहतूक विस्कळीत झाली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस शिरूर परिसरात बरसलाय। शेतीचं हे नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। पाहूयात। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील गेल्या 2 दिवसापासून परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोरदार बॅटिंग करत खरं तर वातावरणात गारवा जरी निर्माण केला असला तरी या पावसाचा कुठेतरी शेतीमालाला मोठ्या प्रमाणात नुकसान होताना पाहायला मिळत आहे। रब्बी पिकातील हंगामी आणि पैसे देणारा कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कुठेतरी शेतीमालातील या कांदा पिकाची मूळ कूज होताना पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे या परतीच्या पावसानं पुणे नगर अहिल्या मार्गावरतील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीही पाहायला मिळत आहे। आणि या परतीच्या पावसानं खरं तर आता चाकरमानी आणि कामगारांचंही मोठ्या प्रमाणात तारांबळ केलेली आहे। प्रवासी त्याचप्रमाणे या ठिकाणी रस्त्यावरती शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचंही कुठेतरी तारांबळ होताना पाहायला मिळत आणि हा परतीचा पाऊस खरं तर आता कुठेतरी नागरिकांना हा नकोसा वाटू लागला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळत आहे। रब्बी पिकांची मशागतीला खरं तर वेग येत असताना या परतीच्या पावसामुळे तोही मंदावल्याचा पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।